भांडी 125 ग्रॅमचं भांड आहे. 3 भांडे आपण आधी साखर घेऊया. समजलं का? आम्ही मागे मसाला बनवला होता, तो बनला नाही. आम्ही आता मेजरमेंट घेऊन मसाला बनवतो. आता आपण 3 कप 125 ग्रॅमचा कप आहे. 3 कप आपण त्यात साखर घेतली आहे. तरी घेते 3 कप साखर घ्यायची आहे. 1 कप पाणी घेऊया. काय घेऊया? 1 कप पाणी. थोडंसं ते वेगळं पाहिजे. बेसन सुकवायचं आहे. बाहेर ठेवूया. त्याच्यामध्ये 1 कप आपण काय घ्यायचं आहे? पाणी घ्यायचं आहे. पाणी 3 कप साखर 1 कप पाणी. आपण गॅसवरती आता गॅस पेटवला. गॅसवरती काय घ्यायचं आहे? साखर साखर आणि हे पाणी. रेडी करूया. ह्याच्यात काय करतो आपण? यामध्ये तेल आणि तूप मिक्स करून ठेवायचं. आता परत गॅस पेटवूया. एका साईडने आपण तेल ओतूया आणि तूप ओतूया. ते 1 कप तेल घ्यायचं आहे. अर्धा कप तेल. आता तूप. आणलं आहे. मागे आम्हाला तूप कमी पडला होता, त्याच्यामुळे आम्ही आता नवीन एक तुपाचा डबा आणला आहे. बॉक्स हल्दीराम आणलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. आता बॉक्स खोलला. मासून घ्यायचं होतं. वाटी तूप घेऊया. आता 1 वाटी तूप. जे आता तूप टाकलं पप्पानी ते साखर हे होते. काय मिक्स करून ना आणि आपण बेसन टाकायचं. बेसन 3 वाटे बेसन टाकायचे. किती? 3 वाटे बेसन टाकायचे. आता आपला बहुतेक हे छासणी होती बनत चालली. आता तिथे चेक करूया. पाण्यामध्ये भात असतो अशी थोडीशी यायला पाहिजे. टाळ असते ना, एक टाळ अशी यायला पाहिजे. दिसते का? थोडा चिकटपणा येतो, तो यायला पाहिजे. झालं की आता आपण आतमध्ये बेसन ॲड करायचं आहे. गॅस कमी करायचं आहे. आपण आतमध्ये बेसन ॲड करूया. बेसन पण 3 वाटे घ्यायचं. इकडे साखरेच्या पाकाला काय आहे? मला काय बोलतात? चांदणी घेतली, ताक घेतलंय. आपण बेसन करूया. बेसिक मेजरमेंट घेऊन 3 वाट्या बेसन घ्यायचे. बेसन वगैरे ॲड करूया. चालेल. लाटी होतात ना, हां चालू
करायचं असतं आपण बरोबर. तेल दिलेलं. आता बेसन घेतलं अजून एक वाटी. असेच 3 वाट्या घ्यायचे. 3 वाटी साखर, 3 वाटी बेसन. थोडंसं जास्त घे. 2 वाट्या पप्पाने ॲड केली बेसन. आता आपण थोडंसं बेसन मिक्स करूया. हां बेसन चालून घ्यायचं काय हां आणि बाकीचे असतात ते सगळं निघून जायला पाहिजे. म्हणून बेसन चालून घ्यायचं. गेल्या टायमाला गाठी राहिलेलं ना, तर आपल्याला चालून नाही घेतलं म्हणून काय करतो ते आमचं बनतं नाही. बर्फी झाली. यामध्ये मी असा एक मेजरमेंट घेऊन बघतोय. काय घेतली मेजरमेंट. मेजरमेंट. आता आपण एक बेसन टाकलं याचं तर थोडंसं बेकिंग सोडा टाकायचं आहे. त्यानंतर बेकिंग सोडा पण नंतर मिक्स होते नीट. इथे परत तेल आणि तूप तापत ठेवलं पप्पानी. का परत का गरम गरम लागतं. बेकिंग सोडा हे झाला आता थोडं बेकिंग सोडा टाकायचं. बेकिंग सोडा टाकायचं त्याला थोडंसं जाऊन घ्यायचं आहे. आता आपण बेकिंग सोडा टाकूया. काय म्हणजे बेकिंग किती? एक चमच थोडं बेकिंग पावडर. सोडा टाकल्याने काय होतं पप्पा? सोडा टाकलं बेकिंग पावडर टाकतो. काय होतं आणि आता मला नंतर सांगेल. आता इथे हे होतोय मगापासून आता बघा सोडा पाहिजे ना म्हणून ते आपण बघा बघायचं असं आता कसं करायचो. लोक कलर पण टाकतात. आपल्याला कलर टाकायचं नाही. जेव्हा सोडा टाकतो तेव्हा मग तो त्याला हे येतो म्हणजे झाग येतो. वरती मग तो आणखी फुगतो तो त्याच्या जाळी येतो त्या येतो टाकतो. तर आम्ही तीनदा तिसरी काय आमची बनवायची आहे. दोनदा आमचा झाला नाही. आता मी तिसऱ्यांदा बघतो. आम्हाला बाहेरचं आवडत म्हणजे बाहेरचं खात नाही. बाहेरचं थोडं लक्षात करून पाहिजे. थोडं टाकायचं आई आता पप्पा तूप टाकत हलवायचं ते. मागे आमची बर्फी बनली होती. आता आपण बघूया काय बनते ते. आम्ही तेल आणि तूप घेतलं आहे दोन्ही. आणि आमचं तेल तर कमी झालं होतं. तूप पण कमी झालं होतं. आता आपण बघूया तूप टाकत जायचं. गॅस बंद काय तूप आला गॅस चालू आहे. टाकत जायचे. आपण त्यात मॅच होतं यायला पाहिजे. म्हणेल तेल तेल मजा आली बर्फी पण. कसे बुडबुड येतात. तेल टाकला जेवढा कसं गॅस मोठा करून खायचं.
थोडासा काय पण थोडा ते मगाशी हे होतं आता थोडंसं वेगळं वाटतोय. हो तर आपण बघूया तूप टाकत जाऊया. आपण एंडिंग बघूया त्याची काय होते ती. एंडिंगचं काय म्हणते बघूया आपण एंडिंगला. नक्कीच मैसूर पाक म्हणजे बर्फी बनते. शेवटी आपण नशीब हां एवढा वास ते आता मी बनवतो मैसूर पाक ना. आपण तीनदा बनवणार पण तीनदा अगं दोनदा तर बनणार नाही ना. तिसऱ्यांदा मी चेक करतो आता तूप घेऊन आलो 500 रुपयासाठी. साईड घाला माहिती मैसूर पाकाला टाइम भरपूर लागतो ना आपण. गॅस मोठा करूया. आता तूप ओतून जाऊया. हा सगळा होता एकदम इकडे ओढायचं. गॅस मोठा केलेला आहे. आता बघूया त्याचं काय अवस्था होते ती. मैसूर पाक मैसूर पाक होते का नाही होत. काय का तूप टाकायला जायचं. तूप टाकण्याने मी होतं बंद. आता बहुतेक बनत चालला आहे आपला असं आपल्याला वाटतंय. हो. आणि मैसूर पाकाचा वास येत चालला आहे आता. आणि तुम्ही बघा कॉमेडी मैसूर पाक. का झाली पण आम्ही येते कॉमेडी मैसूर पाक बनवत आहे आता. चला कॉमेडी 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 काय आहे कॉमेडी मैसूर पाक. आमची रेसिपी चॅनल नाही आमचं चॅनल आहे वडाप वडाप चॅनल जाणून पप्पा. पण आम्ही एक आवड म्हणून आम्ही बनवतोय. सर्व एक प्रोफेशनल आम्ही नाही आहे. पण एक आवड म्हणून आम्ही यूट्यूब व्हिडिओ बनवतोय. पण आता आपण गॅस मोठा करूया तर बघूया काय हालत होती ती. बहुतेक तो बनत चालला आहे. हा बाबा बनतोय. तर बहुतेक लोक त्यात हे टाकतात कलर कलर टाकतात. पण आम्हाला कलर आवडत नाही म्हणून आम्ही कलर टाकत नाही. काय हे केलेलं आहे. आता होत आलाय. तर आम्ही गॅस कमी केलाय. आता फक्त आपण तूप ॲड करूया. थोडा थोडा तूप ऍड टाकूया. आता बघा बहुतेक होत आलाय. आमचा मैसूर पाक होणार आहे असं आता तर आम्हाला वाटतंय. तुमच्या सर्वांच्या कृपेने आम्ही मैसूर पाक बनवणार आहोत. तर बघा तर बहुतेक झाला. मैसूर पाक होत चालला आहे. थोडासा तूप बाकी आहे आता तो टाकूया. सगळंच नंतर बघूया काय अवस्था होती त्याची. मैसूर पाक आमचा प्रोफेशनल किचन चॅनल आहे. रेसिपी चॅनल नाही आमचा कॉमेडी चॅनल आहे. आम्ही रेसिपी पण बनवतो. तर आता आपण बघूया. आता आपण त्याच्यात तूप टाकूया. थोडा थोडा तूप ऍड करायचंय. असं गॅस मोठा करूया. तूप तयार होत आलाय. ते कडे छोटे असे करायचे जमत नाही. हे तयार होत आलाय. तो पहिल्यापेक्षा झालं असं वाटतंय. मैसूर बनला. सगळं तूप टाकूया आता थोडी. हे तूप पण चांगलं आहे आपलं. सगळं तूप टाकलेलं आहे. सगळं आपण मॅश करूया. तर तो बघूया. गॅस छोटा करून तो बहुतेक झाला आहे आणि असं वाटतंय की तो बनत चालला आहे आता. आणि आमचा मैसूर पाक रेडी होणार आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही तो एका ताटामध्ये काढून ठेवतोय. बघा लवकर बघा सगळ्यांनी बघा मैसूर पाक बंदा शेवटी आमचा रेडी. बंदा शेवटी आमचा मैसूर पाक एकदा बंद आहे असं वाटतंय. आता आपण त्याला गॅस काढूया. बंद. इथे पप्पाने ताटाला तूप लावून घेतलेला आहे आधी. काढूया. नाही तर तिथेच थंड आहे. बघा झालं आलंय. झाली आली ना पण
गरम खूप आहे. खूप गरम आहे. इंडियाची भाजी आपण त्याला बॉलिंग जरा परफेक्ट झाला आहे. आणि हा गेला चौका. ताटामध्ये आपण ठेवला आहे त्याला. 5 मिनिटांनी आपण कापून घेऊ. आता किचन छोटा आहे. मला जे पसारा वाटत आहे बघा पण त्याला काय करू शकत नाही आम्ही. पप्पा आणि आमच्या शुगर शेवटीला कॅन्डी थोडाफार मैसूर पाक बनला आहे. पहिला मागेच्या बर्फी बनली होती शुगर आणि कॅन्डी आता तो मैसूर पाक तयार. तयार आहे असं वाटते. हा त्या कटरने आम्ही त्याला पिझ्झा कटर केक. हां पिझ्झा कटर सॉरी. तर आम्हाला शिक्षण नाही म्हणून आम्हाला सगळं शिकवते. तर आता आम्ही या पिझ्झा कटरने मैसूर पाक आता नंतर मग गरम थंड झालं ती थंड कापून. घालून बघूया आपण. मैसूर पाक रेडी. चला आपलं बहुतेक काम झालं आहे. थोडा तूप बाकी आहे. आपण सायरी टाकूया कारण की सगळी झालं. किचन मध्ये जाणीने पसारा हवा तेवढा करून ठेवला. शेवटी आम्ही मैसूर पाक बनवला आहे. लाईक करा. आमचा मैसूर पाक तयार. गरम. हा आता मी माझ्या मुलगीला दाखवतोय. आधी खा तरी गरम आहे. आता माझी दुसरी मुलगी आहे. मसाला अप्रतिम मसाला पाव छोटी अंडी करा मैसूर पाक तयार. तयार. तिसऱ्यांदा तयार झाला. दाखवतो. हात धुवून घ्या. बापा आधी हात धुवून घ्यायचा असतो स्वच्छ. आधी हात घ्यायचं असतं. कारण की पप्पा ना स्वच्छता खूप आहे. आधी आधी पप्पा झाल्या घामा का झालं तयार. थोडाफार झाला आहे. आम्ही याच्या पुढे अजून अजून ट्राय करू आणि अजून आम्ही प्रगती करू असं वाटतंय मला. हे बघा हा. थोडाफार बंद आहे. थोडाफार बंद आहे. थोडा बंद आहे. थोडा. घरचं जेवण तर घरचं जेवण. बघूया आपण. तयार झालं मस्त की. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.